पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत। मी दीपक मालोदे आणि आज आपण पाहणार आहोत या वर्षीच्या म्हणजेच 2023 मधील खरीप हंगाम पीक विमा अग्रिम वाटपाच्या संदर्भातील महत्त्वाची अशी माहिती। मित्रांनो, खरीप हंगाम 2023 मध्ये अनेक शेतकरी यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आपण बघितलं असेल आणि याच पीक विम्याच्या प्रतीक्षेत लाखो शेतकरी सध्या आहेत। यामध्ये आपण पाहिलं की जिल्हाधिकारी कार्यालयांच्या मार्फत पीक विमा कंपन्यांना अधिसूचना काढून अग्रिम पीक विमा वितरणाच्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि याच अनुषंगाने शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळेल अशी अपेक्षा होती। काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा देखील मिळाला, परंतु असे असले तरी देखील राज्यातील लाखो शेतकरी खरीप हंगाम 2023 च्या अग्रिम पीक विमा रकमेच्या प्रतीक्षेमध्ये अजून देखील आहेत। मित्रांनो, राज्यामध्ये 1,70,00,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विम्याचे अर्ज दाखल केले होते, ज्यामध्ये अग्रिम पीक विमा मिळावा याकरता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून 48,34,045 अर्ज हे मंजूर करण्यात आले आहेत। याकरता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून 21,70,76,14,000 रुपये नुकसान भरपाई पोटी वाटपासाठी पीक विमा कंपन्यांनी सहमती दर्शवलेली आहे। म्हणजेच पीक विमा वितरणासाठी मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली होती। यामध्ये 26,57,049 अर्जाच्या पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेली आहे। यामध्ये 26,57,049 अर्जाच्या पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली आहे, ज्यामध्ये पीक विमा कंपन्यांच्या अंतर्गत 1,339,27,00,000 रुपये विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत वितरित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या व्यतिरिक्त देखील ज्या शेतकरी यांना अग्रिम पीक विमा मंजूर झालेला आहे, ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, असे 21,77,696 शेतकरी अग्रिम पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये अजून देखील आहे, ज्यामध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून 831,49,00,000 रुपये शेतकरी यांना वितरित होणे अजून बाकी आहे। यामध्ये ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून 139,15,00,000 रुपये पीक विमा कंपन्यांचे अजून शेतकऱ्यांना वाटपाचे बाकी आहेत। त्यानंतर भारतीय कृषी विमा कंपनीचे 190,79,00,000 रुपये शेतकरी यांना अजून पीक विमा वितरणाचे बाकी आहे। त्यानंतर HDFC ॲग्रो कंपनीच्या माध्यमातून 84,49,00,000 रुपये हे शेतकऱ्यांना वितरणासाठी मंजूर झालेले आहेत, परंतु अद्याप देखील त्याची वाटप प्रक्रिया झाली नाही। म्हणजे हे शेतकरी देखील वाटपाच्या प्रतीक्षेमध्ये अजून देखील आहेत। त्याचप्रमाणे युनिव्हर्सल सेम्पो जनरल विमा कंपनीचे 34,51,00,000 रुपयाचे वितरण या ठिकाणी अजून बाकी आहे। याचप्रमाणे ICI लोबार्ड यांचे देखील 22,61,00,000 रुपये पीक विमा कंपनीकडे मंजूर असून देखील शेतकरी अजून या पीक विमा वाटपाच्या प्रतीक्षेमध्ये आहे। त्याचप्रमाणे SBI विमा कंपनीचे देखील 50,20,00,000 रुपयाचे वितरण अजून शेतकऱ्यांना बाकी आहे। तसेच आपण युनायटेड इंडिया कंपनीचे पीक विमा कंपनीचे जर बघितलं तर 310,56,00,000 रुपये शेतकरी यांना अजून वितरणाचे या कंपनीने बाकी ठेवलेले आहेत। म्हणजे शेतकऱ्यांचा अग्रिम पीक विमा मंजूर असून देखील त्यांना वितरण करणे कंपनीने या ठिकाणी बाकी ठेवलेले आहेत। आणि याप्रमाणे राज्यातील जवळपास 21 लाखापेक्षा जास्त शेतकरी पीक विमा वितरणाच्या अजून देखील प्रतीक्षेमध्ये आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहिलं असेल की 2023 मध्ये जे काही गारपीटमुळे असतील किंवा अतिवृष्टीमुळे असतील, नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप हंगाम 2023 मध्ये ज्याही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं, त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयांच्या मार्फत विमा कंपन्यांना अधिसूचना काढून 25% अग्रिम पीक विमा रक्कम ही शेतकऱ्यांना जमा करावी, वितरित करावी याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। परंतु आपण बघतो की राज्यातील लाखो शेतकरी अजून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वितरण झालेलं नसल्यामुळे पीक विम्याचं अनुदान अजून त्यांना मिळालेलं नाही। पीक विम्यासाठी ते अजून देखील प्रतीक्षेत आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे खरीप हंगाम 2023 मधील पीक विमा संदर्भात एक महत्त्वाची अशी माहिती होती। या ठिकाणी तुम्हाला नेहमीच नवनवीन माहिती मिळत असते, त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।